महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. तर ही जी गाडी आहे ही आम्ही केवळ खास रेससाठी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं प्रिकॉशन घेतलेलं आहे. बसणाऱ्या माणसाला देखील त्रास व्हायला नाही पाहिजे किंवा व्यवस्थित ह्याच्यात त्या पण आता हे जे आहे याला मी संपूर्ण व्हीलला चाक म्हणतात किंवा व्हील म्हणतात. हा भाग जो आहे याला मांदळा म्हणतात, याला रवा म्हणतात. हा वाकोळा आहे, ही लोखंडी रिंग आहे, रिंग म्हणतो त्याला. आणि ह्याच्यावरती हा टायर बसवलेला आहे. याचं येणेकरून काय होतं, ज्यावेळेला इतर गाड्यांना वरती लोखंडी एक पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतो आम्ही. ती पट्टी बसवल्या असती जर बसवली तर समुद्राच्या वाळूमध्ये ती आतमध्ये रुतली जाते आणि गाडी आतमध्ये रुतल्यामुळे गाडी ओढायला खूप त्रास होतो. त्यामुळे बैलांना खूप त्रास होतो. त्यामुळे ती पट्टीनं कॅन्सल करून आम्ही त्या ठिकाणी एक रिंग टाकली आणि रिंगवर आम्ही हे टायर बसवले. टायर बसवल्यामुळे काय होतं आहे, वाळूमध्ये रुतले जात नाहीत आणि इझिली वाळूमधून वाळू पास होते आणि इझिली गाडी पुढे जाते. ह्या भागाला आम्ही साठी म्हणतो. ही बसण्याची जागा, ह्याला बाजू म्हणतात. या जागेला ही याच्यामध्ये आतमध्ये आहे ती गादी आहे. या संपूर्ण गाडीला ह्याला आम्ही साठी म्हणतो. कंप्लीट जी स्क्वेअर आहे याला साठी म्हणतो. ही बावखडं वगैरे आहेत. त्याच्यानंतर या गाडीला मध्ये असे फियाटचे पाटे आहेत बसवलेले. ते फियाटचे पाट्यामध्ये जसं आपण गाडीत बसल्यानंतर सस्पेन्शन की इथे बसल्यानंतर माणसाला नेहमी कमरेत त्रास होतो जंप करून, तर ह्या सस्पेन्शनमुळे या बसणाऱ्याला काही त्रास होत नाही. आणि हे जशी गाडी खड्ड्यात किंवा कशाची त्याप्रमाणे सस्पेन्शन ते ऑपरेट होतं आणि त्याप्रमाणे ती गाडी हे केली जाते. आता ह्या दांड्या, ह्याला आम्ही दांड्या म्हणतो. या मोठ्या हे ज्या आहेत त्यांना मी इथून बघतो. ह्या भागाला हे जे आहे हे जोकड आहे, त्याच्यावर बैलांच्या मानवी ठेवण्याला त्याला जुंपलं जातं. ह्या भागाला शूळ म्हणतात. याच्यामध्ये हा जो पट्टा आहे तो पट्टा अडकवण्याकरता ही आम्ही शूळ बनवतो. तिला आम्ही थोडी अट्रॅक्टिव्ह बनवलेली आहे, त्या पद्धतीने तिला बनवलेली आहे. आता ह्या दांड्या आहेत, ह्या दांड्यांना आणि ह्यांना संपर्क करण्याकरता खालून त्याला ब्रॅकेट लावून एक फळी जोडलेली आहे, जेणेकरून ती ब्रॅकेट ही साठी आणि ह्या दांड्या जंप करत नाही आणि एकमेकाला कम्प्लिटली जॉईंट केल्या जातात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या काही झाला तरी ह्या गाडीला भीती नाही. तसंच इथे सेम प्रोसेस इकडे केलेला आहे. स्प्रिंगचे पाटे, साठी, दांड्या आणि जोकड हे या गाडीचं म्हणजे आमच्या रेसच्या गाडीचं मेन महत्त्व आहे. ह्या गाडीचं खास प्रकार आमचे काही कारपेंटर आहेत तेच ते बनवतात. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. आता हे जी चाक बनवलेलं आहे याला हे जे उभे किंवा आडवे जागा आहेत, हे आडवे जे रवे आहेत ते भेंड म्हणून एक प्रकार आहे, त्या भेंडीच्या झाडापासून बनवले जातात. हे रवे सागाचे असतात आणि मधला जो मांदळा आहे हा फक्त खैऱ्यात असतो, खैऱ्याच्या लाकडाचा. बाकी सगळं हे सागाचं मटेरियल असतं ह्याच्या कंप्लीट. त्यानंतर ही गाडी संपूर्ण, ह्या गाडीचं वजन 65 ते 70 किलो असतं टोटल. मॅक्झिमम 65 ते 70, म्हणजे 55पासून करतात पण ते खूप लहान होतं. पण 70 किलोपर्यंत या गाडीचं वजन असतं. जोकडाचं वजन सगळं धरून 70 किलो या गाडीचं वजन. या गाडीची आज किंमत त्याची 45,000 रुपये, 45 ते 50. जोकड वेगळी किंमत येते पण ह्याची 45,000 रुपये किंमत आहे. 40 ते 45 जोकडासहित 45,000 रुपये किंमत होते. मी रमाकांत लक्ष्मण घरत उर्फ रमाबंधू म्हणतात मला. मी राहणार थळ आगर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.